बिलकुल कमी पडतंय. त्याचं कारण असं की तुम्ही जर पाहिलं तर बरीचशी लोक आमच्याकडे होती, चांगलं आक्रमकपणे काम करणारी लोक होती. दुर्दैवाने आत्ताच्या असणाऱ्या सरकारमधले जे घटक आहेत त्या घटकांना लोकल लेवलचे पक्ष ठेवायचे नाहीत अशा प्रकारची भूमिका घेऊन रिजनल पार्ट्या संपवायच्या आहेत. आणि म्हणून येणं केणं प्रकारेनंच रिजनल पार्ट्यांचं खच्चीकरण कसं होईल, त्यांचे कार्यकर्ते कसे फोडले जातील, त्यांना नाही ते आमिष देऊन मग कचराने देऊन अमुक तमुक देऊन त्या लोकांना कसं मग केसेस टाकून अमुक तमुक सगळ्या गोष्टी करून ते सगळं त्यांना विकलांग करून टाकायची जी पद्धत सुरू या राज्यामध्ये या देशामध्ये झाले, त्याच्यामुळे कार्यकर्ते पण इकडे तिकडे प्रचंड प्रमाणामध्ये गेले. त्यामुळे थोडासा आम्ही कमी पडलोय या मताशी मी सहमत आहे. पण पुन्हा एकदा नवीन उभारी घेऊ आणि कामाला सुरुवात करू. ऑपरेशन टायगरचं तुम्ही ऐकलंय का? पण आता ते सक्सेस झाले. आता मुंबईत उद्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या ते स्थानिक खासदार आणले जात आहेत, त्यांना व्हायची सुरक्षा देखील देण्यात आली. सरकार देखील मदत करत असं वाटतं का? असं मला असं वाटतं की काल मी तुम्हाला बोललो, आजही पुन्हा तेच सांगतोय की हा खरं मात्र महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला दिशा दिलेली आहे. या महाराष्ट्राने तुम्ही जर पाहिलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये त्या काळात सुद्धा उत्तम प्रकारची लोक महाराष्ट्राने दिलेली आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे. आणि त्या महाराष्ट्राचं हे जे काही चाललेलं आहे ते पाहता ह्याला फोड त्याला फोड हे भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. आज तुमची चलती आहे, उद्या आणखी कोणातरी चलती असेल. 1967 साली मी सांगितलं तुम्हाला, हरियाणामध्ये अशीच आयाराम गयाराम एका आमदाराने 9 तासात 3 वेळा पक्ष बदलला होता. तिथून जी काही सुरुवात झाली, नंतर कायदा पण आणला होता, पक्षांतर बंदी कायदा. पण तो बंदी कायदा आणून सुद्धा त्याला पळवाटा काढून लोक जात आहेत, हे दुर्दैवाने मला या ठिकाणी बोलावं लागतं. आणि त्याच्यामुळे रिजनल पार्ट्या काही संपू शकत नाही, कुठलाही पक्ष हा कधीच संपत नाही. पण पक्ष जे फोडले जात आहेत हे पक्ष फोडणारी लोक जरी पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत असले तरी फुटून जाणारे लोक तयार आहेत आणि म्हणून पक्ष फोडणारे येत आहेत. हा त्याचा भाग महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे सगळं अडचण ती झालेली आहे. पण हे भविष्यासाठी काही चांगलं लक्ष दिसत नाही. आता उद्या परवा कोणाचा प्रवेश होईल मला माहिती नाही, पण ठीक आहे. त्याच्यावरती जी कायदेशीर बाजू आहे ती पक्ष जो आहे ज्या पक्षातून ते फुटलेत ते त्या बाबतीमध्ये बघतील. पण माझ्या दृष्टीने जे चाललंय ते काही योग्य नाही आणि माझ्या मनाला न पटण्यासारखं आहे. त्याचं कारण असं की पक्ष तुम्हाला लहानाचा मोठा करतो, तुम्हाला उमेदवारी देतो, चिन्ह देतो, विचारधारा देतो. त्या विचारधारेला लोक मतदान करतात, लोकांनी मतदान करतात. ते त्या सगळ्या गोष्टीला मतदान केल्यानंतर तुम्ही लोकांचा सुद्धा अपमान करता, अवमान करता, त्यांच्या मतांचा अवमान करता आणि पक्ष बदलून जाता. हे आपल्या सत्सद विवेक बुद्धीला आपल्याला विचारायला पाहिजेत की आपण करतो ते कितपत योग्य की अयोग्य आहे. पण आता घडत आहे आणि उद्या त्याच्या कदाचित घडेल. तरी पण मला वाटते की भविष्यामध्ये कुठलाही पक्ष कधीच संपत नसतो, तो पुन्हा उभारी घेत असतो. बाळासाहेब म्हणायचे संजय राऊतांनी आज या वक्तव्याची आठवण करून दिली आणि राणा होणार. मला असं वाटतं जर तशा प्रकारचा आदेश त्यांना असेल तर मी त्या पक्षातून आलेलो आहे. माझ्या मतदारसंघात सगळ्यात भुजबळ साहेब फुटले होते, त्याच्या विरुद्ध नंतर बाळासाहेबांनी मला तिकीट दिली, तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं. तर तेव्हा छगन भुजबळ 1.5-2 महिने लपून होते, हेही तेवढंच खरं आहे. एवढी त्यावेळेला धाक होता, भीती होती, दरारा होता. काय आता नाही, कार्यकर्ते आहेत ना, त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत. आता बरेच आमसारखे कार्यकर्ते तिथून बाहेर पडले.
आम्ही काल पण लढाव होतो, आज पण लढाव होतो, उद्या पण लढाव राहणार आहोत. काय आणि अजूनही त्यांच्याकडे आता तरुण फळी खूप मोठी आलेली आहे आणि ती तरुण फळी निश्चितपणे पुढे जाईल. आता त्यांच्या पक्षाचा तो विषय मला माहिती नाही, ते काय करणार काय नाही करणार. पण मला आठवते की ठाण्यामध्ये श्रीधर खोपकरांचं त्यावेळेला झालं होतं, त्याच्यानंतर कोणी धाडस केलं नव्हतं, त्यानंतर भुजबळांनी केलं होतं, त्याच्यानंतर भुजबळांसोबत गेलेली लोक हाताच्या बोटावर शिल्लक राहण्यासारखी पण राहिली नाही, सगळे पडले होते. राणे साहेबांसोबत गेलेली लोक ती जर पाहिलीत तर एक दोन कालिदास कोलंबकर सारखी वगैरे लोक राहिली, ती नाही राहिली. आता एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेलेली लोक भविष्यात लोक ठरवतील काय ते. पण आता लोकांच्याच मनामध्ये आहे ज्याला इलेक्शनला आम्ही मतदान करतो ते खोटं चाललंय. त्यामुळे लोकांच्या मनात ईव्हीएम ची शासनता आहे, शंका आहे आणि त्याच्यासोबत गांधी बाप्पा पण आहेत. गांधीजींचा पण प्रचंड मारा चाललेला आहे, राष्ट्रपितांचा पैशाचा वारेमाप चालले असे लोक म्हणतायत आणि आता इथे दारू प्रत्यारोप होत आहेत. त्याच्यामुळे भविष्यात काय होईल मला माहिती नाही. पुढच्या वेळेस शिवसेनेचा पक्ष राहणार नाही. आता मी काय ज्योतिषी नाही सांगायला,